नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वरूपा अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी स्वप्नील सर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघा, आज बघणार आहोत आपण टीईटी 2017 ची जी काय परीक्षा झालेली आहे या परीक्षेमध्ये पेपर 1 मध्ये विचारलेले जे गणित आहेत 91 ते 100 या प्रश्नांचीच म्हणजे या गणितांची आज विश्लेषणात्मक आपण उत्तरे येथे पाहणार आहोत। चला तर मग करूया आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात। पहिला प्रश्न आहे 21 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती। आता 21 ही त्रिकोणी संख्या असेल तर तिचा पाया किती हा काढता आला पाहिजे। ठीक आहे, मग पाया किती आहे तो काढण्यासाठी 21 ला 2 ने गुणावं लागेल, म्हणजे किती येणार आहे 42। आणि मग 42 ची अशी फोड करायची की लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार 42 आला पाहिजे, म्हणजेच 6 गुणिले 7 केलं तर 42 येते। आणि मग खालचा जो काय असतो म्हणजे लहान जो काय असतो तो नंबर जो आहे ती संख्या जी आहे ती असते पाया। म्हणजे 21 या संख्येचा पाया कोणता आला 13 अधिक त्याच्यानंतर कितव्या तर 7व्या त्रिकोणी संख्येचा 7व्या म्हणजेच 7 त्यामध्ये आपण अधिक केली तर 7 अधिक 6 बरोबर किती 13। तर मग 7व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती तर 13। अतिशय सोपं गणित, 1 मिनिट पण लागणार नाही आपल्याला गणित सोडवायला। तर 13 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 92। बघा, एक काम काही मजूर काही दिवसात पूर्ण करतात, जर मजुरांची संख्या एकास 103 पट केली तर तेच काम पूर्ण करण्यास दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल। आता बघा, एखादं काम करायचं आहे, एक काम आणि काही मजूर काही दिवस तर एक काम करताना मजूर आणि दिवस जे आहेत यांचं जर बघितलं तर आपण दिवस हे आपण व्यस्त चलन असतं आणि व्यस्त चलन असल्यामुळे जर आपण मजुरांची संख्या एकास 103 पट केली तर इथे आपण गुणाकार करतो 3 एके 3 आणि 1 4/3 एवढं करतो। तर यालाच आपण व्यस्त केलं, व्यस्त करताना याला काय होईल 3/4 येईल। म्हणजेच इकडे मजूर आणि दिवस हे एकामेकांच्या व्यस्त असतात आणि व्यस्त असल्यामुळे इथे जर मजूर आले तर हे दिवस असणार आहेत। आणि म्हणून 4/3 भाग जर आपण या भाकरीचा विचार केला तर 4/3 भाग हे 3 भाग घेतले तर आपल्याला माहिती आहे याला आपण काय म्हणतो पाऊण पट। म्हणून इथे जे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 पाऊण पट हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 93। रोमन संख्यांच्या संदर्भाने विसंगत पर्याय ओळखा। आता बघा, प्रत्येक पर्याय आपल्याला इथे सोडवावा लागणार आहे। पहिला m भागिले xx। आता पहिल्यांदा आपण बघूया LCDM हे पाठांतर करून ठेवायचं। L म्हणजे काय तर 50, C म्हणजे काय तर 100, इथे 500 आणि इथे 1000। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला ते I X हे तर सगळ्यांना माहिती आहे, V पण माहिती आहे सगळ्यांना, त्यामुळे ते काय मी इथे लिहित नाही कारण इथे आलेले पण नाहीये। तर आपण याविषयीच बघूयात। बघा, तर M म्हणजे किती आहे तर 1000 आहे, किती आहे 1000 आणि XX म्हणजे किती 20। मग याने जर याला भागलं तर किती येणार आहे बघा, हा 0 गेला, हा 0 गेला, 2 पंचे 10 आणि हा 0 50। दुसरा घेऊयात XL अधिक X। मग XL म्हणजे किती L म्हणजे 50, 50 च्या अधिक 10 म्हणजे आधी 40, आधी आल्यानंतर त्याला काय करतो आपण वजा करतो, आणि X बरोबर 10 म्हणजे याचं उत्तर किती आलं 50। दोन्ही सेम आलेले आहे। तिसरं बघा LXX वजा XX। आता L च्या नंतर XX वापरलंय म्हणजे 50 अधिक 10 अधिक 10 70 अधिक पुन्हा XX म्हणजे 20 वजा इथे वजा करायचं आहे, वजा 20 बरोबर किती येणार आहे 50। आता तिन्ही पर्याय जर आपल्याला सारखे आलेत तर साहजिकच आहे चौथा पर्याय हे आपलं उत्तर असणार आहे। तरी पण आपण चेक करूयात। ठीक आहे, L गुणिले C म्हणजेच काय L किती आहे
तर 50 आहे आणि सी किती आहे तर 100 आहे. ठीक आहे, यांचा गुणाकार केला तर किती येतं 5000. म्हणजे पहिले 3 पर्याय आपले सारखे आहेत आणि चौथा पर्याय कसा आहे विसंगत आहे. आपल्याला विसंगत पर्याय ओळखायला सांगितला होता. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असणार आपल्याला पर्याय क्रमांक 4 एल गुणिले सी हा पर्याय विसंगत आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 94. बघा, मिनिट काटा 12 वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन झालेला दिसला, तर आणखी 1.5 तासांनी त्या दोन काट्यात खालील पर्यायांपैकी किती मापाचा कोन होईल. आता बघा, जर हे घड्याळ आहे, ठीक आहे, इथे आपल्याला माहिती आहे इथे 12 येतात, 3, 6 आणि 9. जर 12वा काटा आहे तर काटकोन करताना इथे 3 होतील. ठीक आहे, दुसरा पर्याय काय असणार आहे, 12वा काटा आहे तर इथे 9 होणार आहे. 12, 3, 6 इथे काटकोन आणि इथे काटकोन होणार आहे. ठीक आहे, म्हणजेच जर यानंतर 3 वाजले असतील, 3 वाजून 00 आणि 9 वाजून 00, 9 वाजून 00. ठीक आहे, या दोघांचा विचार केला तर त्यांनी काय सांगितलंय की 1.5 तासानंतर, मग याच्यामध्ये 1 तास 30 मिनिटं वाढवायची आहेत. 1 तास 30 मिनिटं वाढवायचे म्हणजे 4:30 वाजतील. ठीक आहे, आणि याच्यामध्ये 1 तास वाढवायचा आहे 1.5 तास, म्हणजे याच्यामध्ये काय होईल 10 वाजून 30 मिनिटं. मग 4:30 वाजताना कसे येतात बघूयात आपण एकदा. बघा, 12, 3, 6 आणि 9. जर इथे 4 आणि 5 असं असेल, 5 असं असेल, 4:30 म्हणजे 6 वर काटा असणार आहे आणि हा काटा जो आहे तो यांच्या दोघांच्या बरोबर मधोमध असणार आहे. ठीक आहे, आणि हा झाला याचा. ठीक आहे, तर मग आपण बघूयात. बघा, 5 मिनिटामध्ये 5 मिनिट म्हणजे किती, तर 30 अंश. किती अंश, 30 अंश. म्हणजेच इथे 5 मिनिटं अधिक इथे 2.5 मिनिटं, 2.5 मिनिटं. मग 5 मिनिटं म्हणजे 30 आणि 2.5 मिनिटं म्हणजे 15 झाले किती 45 अंशाचा कोन. मग 45 अंशाचा कोन दिलाय का इथे, तर नाहीये. मग पुढे आपण बघूयात. बघा, इथे 12, 3, 6 आणि 9, 10, 11. इथे जर आपण 10:30 म्हटलं तर हा 6 वर काटा असेल तर हा दोघांच्या मध्ये असेल, म्हणजे इथे 7, 8 म्हणजे इथे बघा 5 मिनिटं, इथे 5 मिनिटं, इथे 5 मिनिटं, इथे 5 मिनिटं. किती आले 5 आणि 5 10 आणि 10 20, 20 आणि 20 अधिक 2.5 मिनिटं. म्हणजे याचा विचार केला तर 120 30 120 अधिक 15 म्हणजेच किती 135 अंश. तर 135 अंश आहे का, हो आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये. आता हे कोणाला समजलं नसेल तर पुन्हा एकदा मी सांगतो. बघा, इथे आपल्याला इथून इथे 30 अंश तयार होतात, इथून इथे 30 अंश तयार होतात, 90च्या इथे 30 अंश तयार होतात आणि इथून इथे 30 अंश. 30 आणि 30 60 आणि 30 आणि 30 60, 60 60 120 होतात. पण इथे अर्धाच होतो, 2.5 मिनिटं होतात. मग त्याला आपण किती घेतो 15. 120 अधिक 15 किती 135. मग 135 आपल्या उत्तरामध्ये आहे. ठीक आहे, म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 135 अंश. आता बघा, हे गणित एवढं आपण घड्याळ काढणार आणि हे करणार, कधी कधी आपल्याकडे जागा पण नसते आणि कधी कधी आपल्याला एवढा वेळ पण नसतो. तर आपल्याला जर करायचं असेल तर हेच गणित आपण एका सूत्राने सुद्धा करू शकतो. म्हणजे सूत्र काय आहे ते आपण बघूयात आता. बघा, सूत्र आहे झाले तयार झालेला कोन कसा काढणार, तर इथे आहे तास, तास गुणिले 30 वजा मिनिटे गुणिले 5.5. हे आहे सूत्र. या सूत्रानुसार बघितलं तर आपण पहिलं बघितलं होतं की 4 वाजून 30 मिनिटं. ठीक आहे, मग त्याचं उत्तर काढूया. 4 गुणिले 30 वजा 30 गुणिले 5.5. मग 4 गुणिले 30 म्हणजे इथे किती आलं उत्तर, तर 4 त्रिक 12 म्हणजे 120 आणि वजा इथे आलं
30 म्हणजे 3 घेऊया आणि गुणिले 55, उलट केलं मी, 55 घेऊयात कारण इकडे शून्य आहे, पॉइंट आहे, तर 3 5 त्रिक 15, चल 1 5 त्रिक 15 आणि 1 16, 165, याला अशी रेष पण मारतात. म्हणजे इथे उत्तर किती आलंय, तर यांची दोघांची वजाबाकी केली तर -45 आणि -45 म्हणजेच 45° यांचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, आणि तेच जर आपण विचार केला, पुढचा एक विचार करूया आपण की हेच गणित जर तास गुणिले 30 वजा मिनिटे गुणिले 5.5 आणि याला आपण केवळ मूल्याचं चिन्ह असतं, ती रेषा असते ती, कारण याच्यामध्ये जर वजा आलं तर ते अधिक होतं म्हणून. तर तास किती आहेत 10, कारण 10 वाजून 30 मिनिटं होतात ना 9 वाजल्यानंतर, आणि मग 10 गुणिले 30 वजा 30 गुणिले 5.5. ठीक आहे, तर यामध्ये 300 उत्तर येतं यांचा गुणाकार केल्यानंतर, आणि यांचा गुणाकार केल्यानंतर आपण इथे काढलं की 165. तर या 300 मधून 165 वजा करूयात. 300 वजा 165, इकडनं 2 1 10 9 10 10तून 5 गेले 5, 9तून 5 गेले 6 गेले राहिले 3, 2तून 1 गेले राहिला 1, म्हणजे 135°. बघा 135° हे आपलं उत्तर आलेलं आहे. मगाशी आपण घड्याळ काढून आणि आपल्या पद्धतीने एक प्रायोगिक तत्व किंवा प्रॅक्टिकल आपण करून बघितलं तर आपल्याला 135 उत्तर आलं होतं, आणि सूत्राने गेलो तरी आपल्याला तेच उत्तर आलेलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं 94व्या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे 135°. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 95वा प्रश्न आहे, खालील आकृतीबंधात नंबर पॅटर्न मध्ये चौकोनी जागी कुठे, अरे हा इथे चौकोनी जागा बघा, इथे आहे 10 15, त्यानंतर 26 35 50, चौकोन 82 आणि 90 अशी काहीतरी संख्या आहेत. बघा आता या आकृतीबंध आपल्याला पहिला समजला पाहिजे, ते 99 आहे. पहिला आपल्याला आकृतीबंध समजला पाहिजे, आकृतीबंध काय आहे. तर मी इथे आधी केलेलं आहे म्हणून तुम्हाला डायरेक्टली सांगतो, जास्त विचार न करता. 3चा वर्ग अधिक 1, 10 आपण इथे बघूया 10 बरोबर काय, तर 3चा वर्ग अधिक 1. ठीक आहे, पुढे 15 म्हणजे काय, तर 4चा वर्ग वजा 1. 26 म्हणजे काय, तर 5चा वर्ग वजा 1 अधिक 1. 35 म्हणजे काय, तर 6चा वर्ग वजा 1. त्यानंतर 50 म्हणजे काय, तर 7चा वर्ग अधिक 1. त्यानंतर चौकोन आहे, पुढे आपण बघूया 82 आणि ते 99. बघा इथे बघितलं तर 9चा वर्ग अधिक 1 आणि इथे 10चा वर्ग वजा 1. जर नीट बघितलं तर इथे अधिक 1 अधिक 1 अधिक 1 असं आलंय, आणि इकडे वजा वजा आणि वजा, इथे वजा 1 येणार आहे. मग इथे 8 राहिलं, 8चा वर्ग किती, तर 64 वजा 1, म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे 64, आणि उत्तर किती यायला पाहिजे 63. तर 63 आहे का, हो, पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया, 96वा प्रश्न. बघा 96वा प्रश्न आहे, 132 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळावरील कोणतेही 4 बिंदू परस्परांशी जोडून तयार झालेला चौरसाकृती ची बाजू किती सेमी असेल. बघा हा वर्तुळ आहे, या वर्तुळामध्ये जर आपण हा चौरस काढला तर त्याने सांगितलंय की त्याची बाजू किती असेल. ठीक आहे, आता बाजू किती असेल तर आपल्याला जर आपण असं अर्ध केलं तर आपल्या लक्षात येईल की चौरसाचे सगळे कोण काटकोन असतात, आणि काटकोन कधी तयार होतो, तर अर्धवर्तुळामध्ये काटकोन तयार होतो, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, आता इथे सांगितलंय वर्तुळाचा परिघ. मग वर्तुळाचा परिघ किती आहे, वर्तुळाचा परिघ हे सूत्र काय आहे, 2 पाय r. ठीक आहे, मग 2 पाय r आहे, मग वर्तुळाचा परिघ किती, तर 132 2 गुणिले 22/7 गुणिले r. बघा आता इथे आपल्याला माहिती आहे इथे केंद्र आहे ना. आता आपल्याला जर काढायचं असेल या चौरसाची बाजू, तर आपल्याला हा पूर्ण कर्ण जो आहे
हा कर्ण सुद्धा काढता येऊ शकतो. मग पहिल्यांदा कर्ण काढून घेऊया. मग कर्ण म्हणजेच काय, तर कर्ण म्हणजे व्यास आहे, व्यास त्याला आपण कर्ण म्हणतो. मग इथे पण आपण 2 गुणिले r म्हणजेच आपण काय म्हणणार, व्यास, किंवा त्याला कर्ण म्हणूया, इथे व्यास म्हणूयात, आणि गुणिले 22/7. मग इथे जर आपण घेतलं तर 132 आणि गुणिले 7/22 केलं तर त्याला आपल्याला व्यास काढता येईल, बरोबर आहे. मग आता इथे आपण हे करूयात, तर 22चा पाढा म्हटलं 22/132 म्हणजे 6 गुणिले 7 केलं तर व्यास येतो, व्यास येतो. मग इथे 42 बरोबर व्यास म्हणजेच काय, तर इथे व्यास म्हणजेच कर्ण, व्यास म्हणजेच काय, तर कर्ण आहे चौरसाचा. मग कर्ण किती येणार आहे, तर 42 सेमी. ठीक आहे. आता दुसरं एक गोष्ट काय, की चौरसाची मागे सांगितलं होतं मी, चौरसाची बाजू बरोबर काय सांगितलंय, की कर्ण भागिले वर्गमुळात 2 हे सांगितलं होतं. मग आता इथे कर्ण किती आलाय, 42 आलाय, भागिले 2. मग याच्या पुढे काय करणार, तर इथे 21 गुणिले 2 करणार, वर्गमुळात 2. आणि मग इथे 21 गुणिले या 2 ची फोड काय करायची, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 2. म्हणजे हे वर्गमुळात 2 आणि हे वर्गमुळात 2 गेले, राहिले किती, 21 वर्गमुळात 2 ही आली बाजू, चौरसाची बाजू. आणि हे उत्तर कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 1, 21 वर्गमुळात 2 हे आपल्या या 96 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. चौरसाची बाजू किती आलेली आहे, 21 वर्गमुळात 2. चला पुढचा प्रश्न बघूयात. 97 प्रश्न आहे, थोडासा वरती गेलाय, हरकत नाही, वाचायला जमेल आपल्याला. प्रत्येकी 2.5 मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी 17.5 मीटर लांबीच्या दोरीची दोन्ही टोके जुळवली तर त्या दुपदरी दोरीला किती ठिकाणी कापावं लागेल. बघा आता दोरीची लांबी किती आहे, 17.5. ठीक आहे. मग तिला काय करायची, दुपदरी करायची. तिला काय करायची, दुपदरी करायची, म्हणजे तिला जर अशी फिरवली. आता काही गणित आहेत ना, त्याला आपल्याला सूत्र वापरायची गरज नाही, काही प्रॅक्टिस करून पण होतंय. ठीक आहे. तर अशी केल्यानंतर इकडे 2.5 ला कट केली, इकडे 2.5 ला कट केली. ठीक आहे, मी थोडस कमी करतो. बघा इथे 2.5 ला कट केली, इथे 2.5 ला कट केली. ठीक आहे, आणि इथे 2.5 ला कट केली. तर हे 2.5 राहणार आहे का, नाही, कारण हे 2.5 हे 2.5 म्हणजे हे दोन्ही तुकडे किती आले, हे दोन्ही तुकडे 5 मीटरचे झाले. त्यानंतर हे 2 तुकडे किती आले, 5 मीटर, आणि हे 2 तुकडे किती आले, 5 मीटर. म्हणजे 5 × 10 आणि 5 × 15 15 मीटर हे झाले. आणि हा दुमडलेला भाग आहे, हा पूर्ण किती येणार आहे, 2.5 येणार आहे, कारण 2.5 हे केलं तर 17.5 येतं. ठीक आहे. याला आपण 2.5 कापायला गेलो तर अजून इकडे जावं लागेल, तेवढी दोरी शिल्लक नाही आपल्याकडे. म्हणजेच आपण जर उत्तर काढलं तर 17.5, तर 17.5 हे उत्तर नाही, 17.5 ही दोरीची लांबी आहे. तर किती ठिकाणी कापली आपण तिला, 1, 2 आणि 3 या 3 ठिकाणी कापली. म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, 3. बघा आता हे गणित बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक वेळी आपल्याला सूत्रांचीच गरज असते असं नाही, तर काही गणित आपण लॉजिक लावून सुद्धा सोडवू शकतो. हे गणित असं होतं की नुसती आकृती काढली तरी आपण त्याचा अंदाजे उत्तर सांगू शकतो. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 98. बघा एका संख्येला 15, 11 आणि 12 ने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 उरते तर ती संख्या कोणती. आता पहिल्यांदा हे जे आहेत यांचा लसावी आपल्याला काढावा लागणार आहे. लसावी काढून घेऊया आपण. 15, 11 आणि 12 या तिघांना जर बघितलं तर तिघांना 3 ने भाग जातो. 5 त्रिक 15, 11 ला भाग जात नाही, आणि 4 त्रिक 12. आता 5 एके 5, 11 4, 11 1 4 आणि 4 1 1. म्हणजे आपल्याला लसावी जो आलेला आहे तो 3 गुणिले 5 गुणिले 11 गुणिले 4 यांचा गुणाकार केला तर 5 त्रिक 15 आणि 15 चोक 60, 60 गुणिले 11 म्हणजेच 11 सक 66 आणि 660 किती आलाय, 660. आता आपण या संख्यांचा विचार करूया की पहिली संख्या आहे 2636, याच्यामधून किती 4 बाकी उरते, म्हणजे 4 वजा केले तर 2632. दुसरा आहे
1324 यातून 4 वजा केले 1320. तिसरा आहे 1976 वजा 4 केले तर 1972. आणि चौथा आहे 660 वजा 4 केले तर 656. तर 656 येऊ शकत नाही कारण 660च त्यांचा लसावी आहे, म्हणजे हे चौथं ऑप्शन जे आहे हे येणार नाही. आता राहिले 3 ऑप्शन. तर मग 660 याला आपल्याला काय करायचं, गुणायचंय. आता बघा इथे हे 4 वजा काय केले तर बाकी उरते म्हणून, म्हणजे याचा अर्थ काय तर ह्या संख्येने 660 या संख्येने यांना भाग जाणार आहे. आता इथे 660 गुणिले 1 केलं 660 येणार आहे. मग 2 करूया. 600 2 बेसक 1202 चला 1 बेसक 12 आणि 1 13. आता पहिल्याच 2 ने गुणल्यानंतर आपल्या लक्षात येतं की इथे 1320 आहे, म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे 1324 हे आपलं उत्तर असणार आहे. पण तरी सुद्धा आपल्याला जर शंका येत असेल तर आपण बाकीचे उत्तर सुद्धा चेक करूयात. तर 6660 गुणिले 3 केलं तर बघा 300 3 सक 1808 चला 1 3 सक 18 आणि 1 19 1980 हे इथे काय जमणार नाही. मग 660 याला आपण 4 गुणिले करूयात. 400 4 सक 24 चला 2 4 सक 24 25 आणि 26 2640 इथे 2632 आहे, म्हणजे हेही आपल्याला जमणार नाही. म्हणजे हे दोन्ही उत्तर आपले काय येणार नाहीत. आपल्याला उत्तर जे आलं होतं पहिलंच 1324. आपण जेव्हा पेपर सोडवतो त्यावेळेस आपल्याकडे वेळ कमी असतो. जर आपल्याला पहिलं उत्तर आपलं ऍक्युरेट असेल तर एकदा चेक करून बघा. हेच जर उत्तर ऍक्युरेट येत आहे एकदा पुन्हा एकदा रिवाइज करून बघा. जर आलं तर ही करायचीच गरज नाही, उगाच वेळ वाया घालवत बसायचा नाही. शंका असेल तर करून बघा, पण मोस्ट ऑफ आपल्याला त्याची गरज लागत नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल. पर्याय क्रमांक 2 1324. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 99. बघा पुढचा प्रश्न आहे. हा प्रश्न बघितला की मुलांच्या डोक्यात दगडी पडत असतील, खूप गोंधळून जात असतील, खूप कॅल्क्युलेशन वाटत असेल. पण हे गणित जे आहे हे गणित अतिशय सोपं आहे. बघा आपण हे गणित सोडवायला सुरुवात करूयात. पहिल्यांदा सगळं खाली उतरून घेऊयात. 1.8 अधिक 1.4 6.5 वजा 3.3 वजा 2.25 अधिक 0.25 आणि कंसात 4.25 वजा 1.75 आणि छेदस्थानी आहे 6.5 वजा 3.3 वजा 2.5 आणि कंसामध्ये 2.25 अधिक 0.25 अधिक 3.2. बघा आता हे करत असताना आपल्याला काय करायचं आहे, बेरीज करून घेऊयात आपण यांची. बघा 1.8 अधिक 1.4 8 ने 4 1202 चला 1 3 म्हणजे 3.2 हे उत्तर येईल. त्यानंतर 6.5 वजा 3.3 5 3 गेले राहिले 2 आणि 6 3 गेले राहिले 3 म्हणजे 3.2 वजा इथे 2.25 अधिक 0.25 यांची बेरीज केली 10 5 आणि 2 म्हणजे 2.50. पुढे यांची वजाबाकी करूया. 4.25 वजा 1.75 5 5 गेले राहिले 0 इकडे 12 7 गेले राहिले 5 आणि 3 2 1 गेला राहिला 2 2.50. आता खाली बघूया यांचा विचार करूया आपण. 6.5 वजा 3.3 हे मगाशी आपण केलं होतं 3.2 उत्तर आलं. मग 3.2 वजा 2.5 करायचं आहे. 3.2 वजा 2.5 तर 12 5 गेले राहिले 7 आणि इथे 2 गेले राहिला 0 0.7 इथे 2.25 अधिक 0.25 हे आपण मगाशी इथे केलं होतं 2.50 अधिक 3.2 म्हणजे इथे 7 आणि 5 इथे येते आपल्याला 5.7 हे उत्तर येते. ठीक आहे. आता यामध्ये पुढे बघूया आपण. इथे दिसतंय 3.2 चा वर्ग वजा 2.50 चा वर्ग, कारण दोनदा गुणाकार आलाय म्हणजे आपण काय करणार वर्ग करणार. आणि मग खाली 0.7 आणि 5.7. ठीक आहे. आता इथे आपल्याला इथे एक सूत्र वापरायचं आहे. ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी आणि ए वजा बी. ए अधिक बी म्हणजे 3.2 अधिक 2.50
आणि 3.2 वजा 2.50 याप्रमाणे करूयात आपण 0.7 आणि 5.7. ठीक आहे. आता पुढे बघूयात आपण 3.2 अधिक 2.50 यांची बेरीज आहे. तर यांची बेरीज केली तर 7 आणि 5 5.70. त्यानंतर 3.2 वजा 2.50 यांची वजाबाकी करूया. 12तून 5 गेले राहिले 7 आणि 2तून 2 गेले राहिला 0 म्हणजे 0.7 यांचा गुणाकार आला आणि खाली 0.7 आणि 5.70 इथे 7 म्हणजे आपल्याला 70 घ्यायचे. ठीक आहे. आता 0.7 0.7 कट झाले, 5.7 आणि 5.7 कट झाले म्हणजे उत्तर किती आलं 1. एवढ्या मोठं गणित आणि उत्तर किती 1. डोंगर पोखरून उंदीर काढलाय आणि मग त्याचं उत्तर आलं 1. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे. सगळ्यांना समजलंय? जाऊयात पुढे. पुढचा प्रश्न बघूयात. 100वा प्रश्न. एका वर्तुळाकृती बागेमध्ये असणाऱ्या आयताकृती मैदानाची लांबी 56 मीटर असून संपूर्ण बागेचे क्षेत्रफळ, आता इथे बघा हे जे ना हे चुकून आलंय, प्रिंटिंग मिस्टेक आहे, 100 मीटर आहे. जर मैदानाचे चारही शिरोबिंदू वर्तुळाकृती बागेच्या परिघावर असतील तर मैदानाची रुंदी किती? आता आपण वर्तुळाकृती बाग म्हणून वर्तुळ काढून घेऊ. त्यानंतर त्याने आयत सांगितलंय. ठीक आहे, आयत काढून घेऊ. आता मगाशी जे आपण वर्तुळामध्ये चौरस बघितला होता याच व्हिडिओमध्ये, तिथे काय बघितलं होतं आपण की चौरसाचे हे जे काही कोन असतात ते कसे असतात? काटकोन असतात. तसे आयताचे पण कोन कसे असतात? काटकोन. आणि वर्तुळामध्ये जेव्हा काटकोन तयार होतात तेव्हा हे जर दोन बिंदू जोडले ना आपण तर तो बरोबर व्यास तयार होतो. काय तयार होतो? व्यास तयार होतो. मग आपण आता बघूयात की त्याने काय सांगितलंय की एका वर्तुळाकृती बागेमध्ये असणाऱ्या आयताकृती मैदानाची लांबी किती सांगितली आहे? 56 सांगितली आहे. ठीक आहे. असून संपूर्ण बागेचे क्षेत्रफळ म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ, बागेचे क्षेत्रफळ म्हणजे काय? बागेचे क्षेत्रफळ म्हणजे काय? तर वर्तुळाचे क्षेत्रफळ. ठीक आहे. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय? पाय आर वर्ग. ठीक आहे. आणि ते किती सांगितलंय? 3850. बरोबर आहे. मग आपण काय करूयात? आपण इथे आर काढूयात. मग इथे 3850 इथे 22/7 गुणिले आर वर्ग. आता इथे 3850 गुणिले 7/22 बरोबर आर वर्ग. आता 3850 याला 22 ने भाग देऊया. 22 एके 22 उत्तर आलं 16/5. म्हणजे जर 22 ला मला वाटतं 7 ने भाग दिला, 7 दुणे 14 4 हाताला 1, 7 दुणे 14 1 15 तर 7 154 1 1 आणि ते 0. हा 0 उतरवला तर 22 5 10 दर्शे, 22 5 10 दर्शे म्हणजे किती उत्तर आलंय? तर 175 आणि गुणिले हा 7 आहे आरचा वर्ग. ठीक आहे. आता 175 गुणिले 7 करूया आपण. 7 वजा 35 ह्याच्याला 3, 7 7 49 आणि 3 51 50 51 52 5 7 1 7 आणि 5 7 1 7 आणि 5 12 12 म्हणजे आलं किती? 1225 आरचा वर्ग. आता आपल्याला आर वर्ग म्हणजे 1225 जर आलंय तर आर बरोबर किती असायला पाहिजे? म्हणजे हा कोणाचा वर्ग असायला पाहिजे? आपल्या लक्षात असं पाहिजे शेवटला 25 आहे म्हणजे 5 आणि हा 12 कोणाचा गुणाकार आहे? 4 गुणिले 3 म्हणजे छोटी संख्या कुठली? 3 म्हणजे 35. कोणाचा वर्ग आहे? 35. मग वर्ग काढला तर आर बरोबर किती आलं? 35. किती आलं? 35. आता 35 आलं तर हे आर 35 आलं म्हणजेच जर आयताचा कर्ण म्हणजेच काय? तर व्यास असणार आहे वर्तुळाचा. म्हणजेच किती आला तो? 35 अधिक 35 बरोबर 70. म्हणजे आयताचा कर्ण जो आहे तो काय आलाय? 70 आलाय. आता या त्रिकोणामध्ये जर बघितलं आपण, बघा या त्रिकोणामध्ये हा कुठला काटकोन त्रिकोण आहे? मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार जाऊ शकतो आपण. बघा पायथागोरसच्या प्रमेयानुसार जाऊ शकतो आपण. काय बघणार?
की पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सांगितलंय? पायथागोरसच्या प्रमेयानुसार बघा, जी काटकोन करणारी बाजू आहे ती कुठली आहे? म्हणजे लांबी, आपण असं म्हणूया लांबीचा वर्ग अधिक रुंदीचा वर्ग बरोबर कर्णवर्ग. आता इथे आपल्याला आयत आहे, लांबी रुंदीचा उल्लेख केलाय म्हणून आपण ते घेतलं. ठीक आहे. आता लांबी जी आहे, लांबी किती आहे? 56. मग 56चा वर्ग अधिक रुंदी माहिती आहे का? नाही, तर रुंदीचा वर्ग बरोबर कर्ण किती आलाय? 70. 70चा वर्ग. मग रुंदी जर आपल्याला काढायची असेल, तर आपण 70चा वर्ग वजा 56चा वर्ग असं करू शकतो. 70चा वर्ग म्हणजे 7 7 49 आणि 2 शून्य. मग 56चा वर्ग करण्यासाठी मी काय सांगितलं होतं की 50 अधिक 6चा वर्ग बरोबर आहे. मग 50चा वर्ग किती? 5 5 25 2 शून्य. 6चा वर्ग किती? 36. आणि या दोघांचा गुणाकार 5 36 म्हणजे 300, त्याला गुणिले 2 म्हणजे 600 बरोबर आहे. मग इथे 6 3 5 आणि 3 5 आणि 6 1101 हातच्याला 1 आणि आले 6 3 6 5 1101 हा 31 वजा 31 36 हे आलं 56चा वर्ग. ठीक आहे. आता हा 56चा वर्ग आल्यानंतर इथे वजाबाकी करूयात आपण. बघा इथे 10, इथे जर 8 घेतले, इथे 9 आणि इथे 10, तर 10 मधून 6 गेले राहिले 4, 9 मधून 3 गेले राहिले 6, 8 मधून 1 गेला राहिला 7 आणि 4 मधून 1 गेला 3 गेला राहिला 1 म्हणजे 1764. या दोघांची वजाबाकी आलेली आहे. इथे रुंदीचा वर्ग होता, इथे रुंदीचा वर्ग. मग हा कोणाचा वर्ग असेल बरं? तर हे पण आपल्याला काढता आलं पाहिजे. आपल्या लक्षात आलं पाहिजे की 40चा वर्ग जर मी केला असता तर 4 चौक 16 म्हणजे 1600 आलं असतं. तर 40चा वर्ग नसेल आणि शेवटचा जर 2 असेल तर इथे 42चा वर्ग येणार आहे, कारण हा 40च्या पेक्षा मोठा आहे आणि शेवटला 4 आहे. 2चा वर्ग 4 येतो म्हणून हा 4 आपण डायरेक्ट घेऊ शकतो. म्हणजेच रुंदी, आणि आपल्याला इथे काय सांगितली होती? रुंदी किती आहे ही काढायला सांगितली होती. मग रुंदी किती आली? जर वर्ग केला तर रुंदी बरोबर 42 सेमी हे आलेलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक, या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 42 मीटर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण 2017 या परीक्षेमध्ये विचारलेल्या सर्व 91 ते 100 या 10 प्रश्नांची उत्तरे आपण विश्लेषण करून बघितलेली आहेत. अतिशय सोपी गणितं होती आणि काही गणितं अशी होती की ती सोडवायची पण गरज नाहीये. तर अशा प्रकारची ही गणितं अपेक्षा करतो की तुम्हाला ही गणितं समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करा, गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा आणि आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आपले नवीन नवीन व्हिडिओ चे नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही तात्काळ ते बघू शकाल आणि तुमचा अभ्यास तेवढाच चांगला होईल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.